श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांची पूजा करत असतो, तर पण पिंडदान करणं सर्वात महत्त्वाचं ओळखलं जातं, पुण्याचं काम मानलं जातं. जी व्यक्ती श्रद्धाने आणि सर्व कार्य करते त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळते. हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. या दरम्यान काही कार्य करणे अशुभ मानलं जातं तर काही करणे शुभ मानलं जातं. तर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहे. आपण जर पूर्वजांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो असं मानलं जातं. पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात असं म्हणतात आणि या काळामध्ये आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसेल ना तर आपण कोणतेही काम करा त्यामध्ये अडचणी अडथळे येत नाही. तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही. पण एखाद्या घर बघा, ते कोणतंही काम त्यांनी हाती घ्या त्यांना यश हे मिळतच नसतं. श्राद्ध म्हटलं की आपण त्या दिवशी भरपूर भाज्या बनवतो आणि काही भाज्यांचा समावेश हा चुकूनही आपल्याला त्यामध्ये करायचा नसतो. काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडनं या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. मी पूजा केली, सेवा केली तरी पण मला त्याचं फळ मिळालं नाही, उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले. तर आपल्याकडनं या चुका होतात, त्यामुळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर या पितृपक्षाच्या काळात कोणत्या भाज्या खाऊ नये, कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आता सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्याला. पितृपक्षाच्या काळात आपल्याला पिंपळाच्या झाडाला रोज शुद्ध जल अर्पण करायचे आहे. तुमच्या इथे जवळ जर पिंपळाचे झाड असेल तर आवर्जून तुम्ही तिथे रोज शुद्ध जल हे अर्पण करावं. आता हे जल अर्पण करताना या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. तसेच गंगाजल देखील या पाण्यामध्ये 2 थेंब टाकू शकता आणि जर असं पाणी पितृपक्षामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते. कारण की या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितरे पिंपळाच्या झाडावरती येतात. तसेच आपल्या उंबरट्यावरती जवळ सुद्धा अशी मान्यता आहे की पितृपक्षात ब्राह्मणांना वस्त्रदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं. तुम्ही या काळामध्ये श्राद्ध हे जरूर करावं. अगदी श्राद्ध करणे शक्य नसेल किंवा अडचणी असतील तर तुम्ही त्याऐवजी दान केलं तरी पण चालेल. पण या काळामध्ये आपण दान किंवा श्राद्ध हे करायचं आहे, त्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते, आपल्या घरात देखील सुख शांती समृद्धी नांदते. श्राद्ध पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं. पण जर आपल्या दाराजवळ गाय, कुत्रा, कावळा, मांजर असे प्राणी आले तर अशा मुक्या प्राण्यांना आपल्याला त्यांच्यावरती काठी उचलायची नसते, हात देखील उचलायचा नाही. आपण त्यांना काहीतरी खायला द्यायचं असतं. आपल्या दारातून तसेच जाता कामा नये, कारण की त्यांच्या रूपामध्ये देखील आपले पित्र येऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे. पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर शांती मिळते, आपल्याला देखील आशीर्वाद मिळतो. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य करू नये. मग लग्न असेल किंवा गृहप्रवेश असेल तर ही कार्य आपल्याला या काळामध्ये चुकूनही करायची नाही. मग अगदी तुम्हाला एखादा फ्लॅट खरेदी करायचा असेल किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल, नवीन गाडी घ्यायची असेल तर ही कामे आहेत ती आपल्याला पितृपक्षात चुकूनही करायची नाहीये. तुम्ही या अगोदर करू शकतात किंवा त्यानंतर केली तरी पण चालेल, पण या काळामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या नाही. अगदी विवाह असेल किंवा विवाहाची बोलणी देखील असेल तरीही देखील आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये करायची नाहीये. 15 दिवस आपण पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत, कारण की हे 15 दिवस फक्त पितरांसाठी असतात. या काळामध्ये आपण पितरांची सेवा करणं हे खूपच महत्त्वाचं आहे. तसेच कोणतेही शुभ कार्य करणे, मग लग्न असेल त्यासाठी कोणतीही खरेदी करायची असेल तर ती देखील खरेदी आपण या काळामध्ये करायची नाहीये. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये नवीन वस्त्र खरेदी करू नये असे देखील म्हणतात. तुम्हाला जर नवीन वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही अगोदरच खरेदी करू शकता. या काळामध्ये आपल्याकडून कोणतीही
वडीलधाऱ्यांचा अपमान होणार नाही, पूर्वजांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद, क्लेश हे देखील करायचे नाही. अगदी घरामध्ये लहान मुले असतील ते देखील भांडत असतात, तर अशामध्ये देखील तुम्ही भांडण करायचं नाही. आपण देखील सासू सुना असतील तर त्यांना देखील या काळामध्ये चुकूनही भांडायचं नाही. आता पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे, पण यामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्याचे सेवन आपल्याला करायचे नाहीये. तर त्यामध्ये महत्त्वाची भाजी म्हणजे आपण कोबीची भाजी चुकूनही बनवायची नाहीये. आता जेव्हा श्राद्ध असते तेव्हा आपण भरपूर प्रकारच्या भाज्या बनवत असतो, तर या भाज्यांमध्ये आपण कोबीच्या भाजीचा समावेश चुकूनही करायचा नाही, याची काळजी घ्यायची आहे. तसेच त्यानंतर दुसरी भाजी म्हणजे आपण वांग्याची भाजी देखील या श्राद्धामध्ये करायचे नाही. आता आपल्या पूर्वजांचे श्राद्ध असते त्यामुळे त्यांना ज्या काही भाज्या आवडत असतात त्या भाज्या आपण करत असतो. त्यांना अगदी कोबीची भाजी किंवा वांग्याची भाजी आवडत असली तरी पण आपण या दोन भाज्यांचा चुकूनही समावेश करायचा नाही. त्यानंतर तिसरी भाजी आहे ती म्हणजे काळ्या हरभऱ्याची भाजी. तर ही काळ्या हरभऱ्याची भाजी देखील आपण अगदी घरामध्ये देखील 15 दिवस बनवायची नाहीये, किंवा पितरांचे जेव्हा श्राद्ध असते तेव्हा देखील आपण या भाजीचा समावेश हा चुकूनही करायचा नाही. अगदी लहान मुलांना देखील आपण या काळ्या भाजीचे जे हरभरे असतात तर ते चुकूनही खायला द्यायचे नाहीत. पितृपक्षाच्या काळामध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी तुमच्या पितरांना मांसाहार आवडत असेल तरी पण या 15 दिवसाच्या काळामध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच कांदा लसूण याचा देखील समावेश आपण भाज्यांमध्ये चुकूनही करायचा नाही, कारण की कांदा लसूण हे देखील तामसिक आहारामध्ये मोडत असते. पण आपण श्राद्धाच्या एवढ्या भाज्या बनवतो, आपल्याला वाटते की त्यामध्ये कांदा लसूण टाकायला पाहिजे, त्यामुळे भाजीला टेस्ट येते, पण असं करायचं नाही. आपण जेव्हा श्राद्धाचे जेवण बनवत असतो तेव्हा कांदा लसूण टाकायचा नाही. जर तुम्हाला शक्य नसेल तर या 15 दिवसामध्ये तुम्ही देखील कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करू शकता. आता जेव्हा आपण पितृपक्षाच्या भाज्या बनवत असतो तर त्यामध्ये गिलके, कारले, गवार, भेंडी, मेथी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, चवळी, भात, खीर, पुरी, भजे असे सर्वच पदार्थ आपण बनवत असतो. उडदाचे वडे आपल्याला बनवायचे असतात आणि हे विसरायचं नाही. उडदाचे वडे हे सर्वात महत्त्वाचे असतात. त्याशिवाय या आपला नैवेद्य जो आहे तर तो अपूर्ण मानला जातो. तुम्ही जेव्हा खीर बनवत असता तेव्हा ती खीर शिवायची खीर बनवायची नाहीये आणि या ठिकाणी तुम्हाला धान्यांचा वापर केला जात नाही. आता इथे तुम्ही तांदळाची खीर ही बनवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य बनवायचा आहे. डांगर, काशीफळ असे याला जे म्हणतात तर ती डांगराची भाजी सुद्धा आपल्याला बनवायची आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हा डांगराची भाजी ही श्राद्धामध्ये बनवली जाते. तर आता आपल्याला या श्राद्धाच्या काळामध्ये केस किंवा नखे कापू नये असे देखील म्हणतात. तुम्हाला जर या नियमांचे पालन देखील तुम्ही करू शकता. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला नवीन वस्त्रे खरेदी करायची नाही, पण त्यासोबतच सोने चांदी देखील खरेदी करू नये. तसेच आपल्या घरामध्ये कोणतेही घरगुती भांडे घेता येणार नाहीये, त्याची वस्तूंची खरेदी आपल्याला करता येणार नाहीये. आपण या काळामध्ये काळा रंग परिधान करायचा नाहीये. शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग घालतच नाही, पण तरीही या 15 दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.